नमस्कार, मी पूनम ब्लाऊज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. बघा, इथे आरीवर्कचा आपण गळा डिझाईन करून घेणार आहोत. तर त्यासाठी बघा 4 पदरी आपल्याला हा जो थ्रेड आहे तो करून घ्यायचा आहे आणि गाठण मारून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला चेन स्टिच टाकायला सुरुवात करायची आहे गळ्याच्या कडेने. तर बघा, कालचा जो भाग दाखवला मी त्यामध्ये तुम्हाला दाखवलेला आहे पेपर कटिंग करून ब्लाऊज वरती मांडून कशा पद्धतीने गळा आणि पूर्ण पार्ट म्हणजे बॅकनेक पूर्ण ब्लाऊज वरती आखून आपण घेतला होता कालच्या भागामध्ये. तर बघा, इथे जास्त लाईन्स झाल्यामुळे मी इथे हा पेपर लावून घेत आहे. तर हा पेपर लावल्यानंतर बघा, चेन स्टिच टाकण्यासाठी बरोबर अर्धा इंचाचा पीस सोडून आपल्याला चेन स्टिच टाकायचे, म्हणजे आपल्या शिलाई जी मार्जिन आहे ते सोडायचं आहे आणि आपल्याला चेन स्टिच टाकायची आहे. तर आपल्याला कोणताही गळा असू द्या बघा, त्याच्या कडेने ज्यावेळेस आपल्याला त्याच्यावरती आरीवर्क करायचं असतं त्यावेळेस आपल्याला गळ्याच्या कडेने डबल चेन स्टिच टाकून घ्यायची आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणताही गळा असू द्या आपल्याला चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. तर बघा, खालच्या साईडने व्यवस्थित आपल्याला हाताने थ्रेड धरायचा आहे आणि निडल खाली गेल्याच्या नंतर त्याला थ्रेड फिरवून बसवायचा आहे आणि निडल वर काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही चेन स्टिच आपली इथे तयार होणार आहे. तर बघा, इथे पानगळ्याच्या टोकावरती आल्यावरती व्यवस्थित टोक तयार होईल अशा पद्धतीने आपल्या इथे चेन स्टिच टाकून घ्यायची आहे, म्हणजे जिथे एक गाठण द्यायची आहे बघा, आणि नंतर पुढची चेन स्टिच आपल्याला टाकायला सुरुवात करायची आहे, जेणेकरून आपली टोक जे आहे पानगळ्याचं ते व्यवस्थित राहील, आकार बिघडणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने अजून एक आपल्याला इथे चेन स्टिच टाकून घ्यायची आहे. तर बघा, कोणतीही डिझाईन असू द्या आपल्याला सर्वात आधी इथे शुगर बीड्सची एक लाईन टाकायची आणि एक मोठ्या बीड्सची एक लाईन टाकायची, परत शुगर बीड्सची एक लाईन टाकायची आणि त्या पद्धतीने आपल्याला आरीवर्कच्या गळ्याची बॉर्डर तयार करून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने इथे चेन स्टिचची एक लाईन तयार करून झालेली आहे. तर इथे कडेला आल्यानंतर आपल्याला गाठण मारून घ्यायची आहे व्यवस्थित, आणि हा पेपर आता मी काढून घेते. आता इथे आपल्या दुसरी चेन स्टिचची लाईन टाकायला सुरुवात करायची आहे. तर बघा, जिथं आपली चेन स्टिचची पहिली लाईन संपलेली आहे त्याच बाजूने आपण दुसरी चेन स्टिचची लाईन टाकून घेणार आहोत. तर बघा, डबल चेन स्टिचची लाईन आपली इथे टाकून झालेली आहे आणि आता आपण शुगर बीड्सची लाईन इथे टाकून घेत आहोत. तर बघा, कोणताही गळा असू द्या आपल्याला शुगर बीड्सची एक लाईन, त्यानंतर 5 mm बीड्सची एक लाईन आणि त्यानंतर परत एकदा शुगर बीड्सची लाईन अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली ही गळ्याची बॉर्डर तयार होते. यामुळेच गळ्याला खूप सुंदर असा लुक येतो. तर बघा, इथं कोण्यावरती व्यवस्थित असं कोणा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर बघा, इथे मी या गळ्याच्या कडेने, म्हणजे आता आपण ही शुगर बीड्सच्या लाईनची जी बॉर्डर तयार करून घेतलेली आहे त्याच्या कडेने अशा पद्धतीने मी इथे जे ड्रॉप शेप मधले कुंदन आहेत ते बसवून घेत आहे. तर बघा, 1-1 इंचावरती बसवून घेत आहे आणि इथे त्याच्या बुट्ट्या तयार करून मी घेणार आहे. तर बघा, इथे मी एक कुंदन बसवल्याच्या नंतर त्याच्या पुढे 1 इंचावरती मार्किंग करून घेत आहे. जर तुम्हाला आधीच मार्किंग करून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावरती कुंदन बसवायचे आहे तर तुम्ही 1.25 इंचावरती मार्किंग करायचं आहे, म्हणजे प्रत्येक कुंदन मध्ये जो अंतर राहणार आहे ते 1 इंचाचं राहील. या पद्धतीने पूर्ण गळ्याच्या कडेने, म्हणजेच हे बॉर्डर जे आपण केलेलं आहे त्याच्या कडेने आपल्याला 1 इंचावरती हे कुंदन लावून घ्यायचे आहेत बघा, आणि याच्यापासूनच आपण याच्यावरती पानगळ्याची जी आपलं डिझाईन आहे ती तयार करून घेणार आहोत. जो आरीवर्कचा ब्लाऊज आहे तो आपण इथे तयार करून घेणार आहोत. तर यामध्ये जर तुम्हाला काही समजलं नसेल तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करून विचारा. तर बघा, या पद्धतीने मी बरोबर मार्किंग करून हे ड्रॉप शेपचे कुंदन जे आहेत ते बसवलेले आहेत. दुसऱ्या साईडने सुद्धा सेम याच पद्धतीने मी पूर्ण कुंदन गळ्याच्या कडेने, म्हणजेच बॉर्डरच्या कडेने इथे बसवून घेतलेले आहेत बघा. त्याच्यानंतर बघा, इथे आता आपण
बघा या कुंदनच्या कडेने आता आपण मोती आकाराचे बीड्स लावणार आहे. मोती आकाराचे बीड्स म्हणजे वरच्या साईडला आतल्याच बाजूने छोटी साईज आहे आणि मागच्या साईडने मोठी साईज आहे. अशा पद्धतीचा हा बीड्स आहे. त्या पद्धतीचे इथे मी हे बीड्स या कुंदनच्या कडेने लावत आहे. तर बघा प्रत्येक कुंदनचा बीड्स मी गाठण मारून पॅक केलेला आहे, जेणेकरून तो परत निसटणार नाही किंवा व्यवस्थित पॅक होईल. तसे याच पद्धतीने पूर्ण या बॉर्डरच्या कडेने मी बुट्ट्या तयार करून घेणार आहे. तर बघा अगदी कुंदनला खेटून नाही घ्यायचं, व्यवस्थित कुंदनच्या कडेने घ्यायचं आहे, जेणेकरून ते जे आपण बीड्स लावत आहे त्याचा व्यवस्थित आकार तयार होईल आणि ते बुट्टी जी आहे ती व्यवस्थित अशी दिसेल. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण जे बीड्स आहेत ते लावायचे आहेत आणि बुट्टी तयार करून घ्यायची आहे. तर बघा प्रत्येक बीड्स मला मी गाठण देऊन घेतलेली आहे, जेणेकरून ते व्यवस्थित बसतील, पॅकमध्ये निसटणार नाहीत. अशा पद्धतीने लावलेले आहेत. तर पूर्ण बुट्ट्या मी या पद्धतीनेच तयार करून घेणार आहे. तर बघा बऱ्याचदा काय होतं, तर आरीवर्क आपण शिकलेलो असतो, पण आपल्याला कशा पद्धतीने गळा तयार करावा हे सुचत नाही. त्याचबरोबर कोणती डिझाईन आपण करावी हे सुद्धा समजत नाही. तर त्यासाठी मी इथे हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तुम्हीसुद्धा अशी पानगळ्यावरती बुट्ट्यांची डिझाईन तयार करू शकता आणि सुंदर असा पानगळा तयार करू शकता. तर इथे बघा पानगळ्याच्या टोकावरती एक इथे बुट्टी तयार करत आहे, तर ते मी तुम्हाला दाखवत आहे. तर बघा अशा पद्धतीने पूर्ण कुंदनच्या कडेने आपल्याला हे जे बीड्स आहेत ते लावून घ्यायचे आहेत. तर बघा अशा पद्धतीने मी पूर्ण इथे बुट्टी तयार करून घेतली आहे, अगदी फुलासारखी, कुठेही थोडीसुद्धा जागा सोडली नाही. पूर्ण कुंदनच्या कडेने बीड्स लावून घेतलेले आहेत. तर बघा तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने पूर्ण कुंदन हा गोल भरलेला आहे, त्यामुळे अगदी व्यवस्थित असं दिसत आहे. त्यानंतर हे थ्रेड मी सुईने खाली ओढून घेत आहे. बघा या पद्धतीने बघा प्रत्येक बीड्स मी गाठण देऊन गुंतवलेला आहे. तर बघा इथे आपला पूर्ण गळा तयार झालेला आहे. तर पूर्ण गळा तयार झाल्यानंतर कशा पद्धतीने दिसत आहे तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे. त्याचबरोबर हा गळा आवडला असेल तर एक लाईक नक्की करायचे आहे. तर बघा अशा पद्धतीने आता आपल्याला गळ्याच्या कडेने 2-3 बुट्ट्या टाकून घ्यायच्या आहेत. म्हणजेच पूर्ण गळा रेडी झाल्यानंतर त्याच्या कडेने आपल्याला छोट्या छोट्या बुट्ट्या काढायच्या असतात, तर त्या इथे मी काढून घेत आहे. तर या पद्धतीने बघा अशा पद्धतीने पलीकडच्या कडेने 3 आणि अलीकडच्या कडेने 3 असे कुंदन मी बसवून घेतलेले आहेत. त्यानंतर बघा खालच्या साईडने बरोबर पानगळ्याच्या खाली एक बुट्टी आपल्याला तयार करायची आहे. तिथं थोडी जागा कमी पडत होती, त्यामुळे मी रिंग काढून परत एकदा कापड सरकवून घेतलेलं आहे आणि रिंग परत एकदा बसवून कापड फिट्ट करून घेतलेलं आहे. बघा या पद्धतीने आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते अशा पद्धतीने गुंडाळून त्याला क्लिप लावून घेतलेलं आहे. बघा यामुळे कापड खराब होत नाही. तर बघा इथे बरोबर पानगळ्याच्या खाली एक कुंदन लावून घेतलेलं आहे. तर आता याची सुद्धा आपल्याला बुट्ट्या तयार करून घ्यायच्या आहेत. तर बघा इथे एक बुट्टी मी तुम्हाला दाखवते आणि बाकीच्या मी तयार करून घेणार आहे. या पद्धतीने बघा पूर्ण ड्रॉप शेपच्या कडेने हे बीड्स आपल्याला लावून घ्यायचे आहेत. या पद्धतीने बघा इथं बुट्टी तयार झालेली आहे आणि सेम याच पद्धतीने मी पूर्ण बुट्ट्या इथे तयार करून घेतलेल्या आहेत. तर ब्लाऊजचा बघा फायनल लुक अशा पद्धतीने आलेला आहे. तुम्हाला आवडला का मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.